अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधींच्या जमिनी प्रकरणात गंभीर आरोप केलेत। जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन महाराष्ट्र विकास मंडळामार्फत संपादित करण्यात आली असून समृद्धी महामार्गासाठी या जमिनीचं मूल्य 1150 कोटी रुपये निश्चित करण्यात आलंय। दानवे यांच्या आरोपानुसार या जमिनीवर कुठलाही कायदेशीर वारस नसताना अचानक काही जण मालकी हक्क सांगत पुढे आले। विशेष म्हणजे ही जमीन खासदार भुमरे यांच्या चालक जावेद रसूल शेख यांच्या नावावर 1971 साली हिबाबनामाद्वारे केल्याचा दावा करण्यात आला। मात्र जावेद यांचा जन्म 1985 मध्ये झाल्याचा दावा करत 1971 मधील हिबाबनामा कसा शक्य आहे असा सवाल दानवे यांनी उपस्थित केलाय। एक विषयावर मी मागच्या महिन्याभराने अभ्यास करत होतो। मी काल या विषयासंदर्भात माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री असणारे एकनाथ शिंदे यांच्याकडे MSRDC म्हणजे राज्य रस्ते विकास महामंडळाचं काम आहे, त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे। संभाजीनगरामध्ये मौजे जटवाडा जोगवाडा या ठिकाणी एक जमीन आहे, जी जमीन 23 एकर 3 गुंठे आहे आणि ही जमीन 23 एकर 30 गुंठे असताना ही जमीन तशी पाहायला गेली तर महाराष्ट्र विकास मंडळाने 1917 साली संपादित केलेली आहे। 1917 महाराष्ट्र विकास महामंडळाला संपादित करून दिले। 1917 जमिनीचं रेकॉर्ड जुनं आहे। महाराष्ट्र विकास महामंडळ विकास पूर्ण ऐका तुम्ही, मग मी तुम्हाला सांगतो। नंतर ही जमीन, याचे जे कायदेशीर वारसदार होते हे कोणीच नव्हतं, ही पडीक जमीन होती आणि म्हणून ही सरकारने, कलेक्टरांनी ॲक्वायझेशन केलेली होती। ॲक्वायझेशन केल्यानंतर ही जमीन आता जो समृद्धी महामार्ग झाला याला ती पाहिजे होती, ती जमीन देण्याचे आधीच झाले। परंतु या सगळ्या प्रकरणात असं प्रकरण हे आहे की 1971 ला एक हिबानामा झाला आणि हा हिबानामा झाला, एक ड्रायव्हर आहे ज्याचं नाव आहे जावेद रसूल शेख आणि हा हिबानामा झाला 1971। 23 एकर जमीन कुळ कायद्यानं हिबानामा यांच्याकडे करून दिला। तुम्ही एक समजून घ्या, त्याच्या आधीच ऑलरेडी संपादित केलेली आहे। संपादित बरोबर आहे। हा हिबानामा झाला, हिबानामा ज्या व्यक्तीच्या नावावर झाला त्याचं नाव जावेद रसूल शेख, 1971 ला झालेला हिबानामा आहे। या व्यक्तीचा आधार कार्ड माझ्याकडे, त्याचा जन्म 1985 चा। कधीचा? 1985 चा। म्हणजे तो 85 ला जन्मला, पण 71 ला त्यांनी हिबानामा केलेला आहे। आता हा व्यक्ती कोण? जावेद रसूल शेख, जे कालडा कॉर्नरची जी जागा होती ज्याच्या नावावर झाली होती, तोच हा जावेद रसूल शेख आहे। हा कोणाचा ड्रायव्हर आहे, कोणाचा चालक आहे, मी याच्यात लिहिलेलं आहे, मी कोणाचं नाव नाही लिहिलं, पण एका सत्ताधारी पक्षाच्या संसद सदस्याचा तो चालक म्हणून नोकरी करतो। बरं, आता याचं व्हॅल्युएशन किती आहे तर तुम्हाला सांगावं, 1150 कोटी रुपये। 1150 कोटी। काय सरकारने काढलेलं आहे बाजार? त्यांचं सरकारचंच पत्र आहे माझ्याकडे, सगळे पत्र आहे सरकारचे माझ्याकडं। टोटल सरकारी दर हे पहा माझ्याकडं, हे माझे पेपर्स नाही, सरकारचे पेपर्स आहे। सक्षम प्राधिकारी महाराष्ट्र समृद्धी महामार्ग तथा उपविभागीय अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचं एक पत्र आहे। त्याच्यानंतर 7/12 आहे माझ्याकडे, हिबानाम्याची कॉपी आहे, विभागीय आयुक्त कार्यालयाचं पत्र आहे, मुख्यमंत्री सचिवालयाचं पत्र आहे, एवढं सगळं। आणि आता नीट दिसत नाही पण एकदम जुना 7/12 पण सगळा आहे।
सांगण्याचा मुद्दा हा आहे की अशा पद्धतीनं हा हिबानामा करणारे अधिकारी, या अधिकाऱ्यांच्या सह्या सुद्धा आहे, त्यांचं नाव सुद्धा आहे याच्यामध्ये,